जे भारतीय संविधान बामणोद येथील अंगणवाडी मदतनीस एक रीनाताई समाधान केदारे यांना एक चांगल्या प्रकारचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि एक साधंसुद्धा असं व्यक्तिमत्व आमच्या ताईंचं आहे, ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। एक चांगल्या प्रकारचा भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तालुकास्तरीय अंगणवाडी मदतनीस या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे। तर या पुरस्काराचं वितरण कुठे झालं ताई, काय सांगाल? या पुरस्काराचं वितरण जळगाव इथे छत्रपती संभाजी हॉल इथे नाट्यगृह इथे झालेलं आहे। बरं ताई, आपण या पुरस्काराचं स्वरूप काय होतं, काय सांगा? स्वरूप म्हणजे सन्मानित चिन्ह मिळालेलं आहे, आदर्श अंगणवाडी मदतनीस म्हणून हे मिळालेलं आहे। बरं ताई, हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, आपण केलेल्या कार्याची कुठेतरी दखल घेतली गेली आणि हा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आला, असे या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो। बरं ताई, या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, संकल्प काय राहणार आहे, काय सांगा? संकल्प असा राहणार आहे की आता हा पुरस्कार मला मिळाला, मी 9 वर्ष झाले अंगणवाडीमध्ये सेवा करत आहे, तर माझ्या कामामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे, पण पुढे पण भविष्यात मला पुरस्कार मिळावे म्हणून मी जिद्दीने काम करेन। म्हणजे आपल्या या पुरस्कारामुळे एक आपल्यामध्ये एक एनर्जी आलेली आहे, ऊर्जा आलेली आहे आणि काहीतरी आपण जोमाने काम करून काहीतरी साध्य करावं असं आपल्याला वाटतं। बरं, एक अजून सुद्धा मला एक सांगाल की हा जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते, तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? संदेश असा की आता मी म्हणजे आधी कमी शिकलेली होते, पण इथे आल्यावर माझ्या घरच्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं। आता अंगणवाडीमध्ये पहिले कसं होतं सर की 6वी 7वी असलेल्या पण घेऊन घे, पण आता MA BEd झालेला, DEd झालेला, माझं पण MA झालेलं आहे, पण माझ्या घरच्यांनी शिकवलं मला। पण म्हणजे समाजात मी अशी जनजागृती करेल की आपण प्रयत्न करत राहायचे, आपल्याला त्याचं फळ मिळतेच, उशिरा मिळते पण मिळते। कारण मला म्हणजे मी 9 वर्ष झाले काम करत आहे, मी आतापर्यंत अपेक्षा केली नव्हती की मला आदर्श मदतनीस म्हणून पुरस्कार मिळेल, तर मी समाजाला पण सांगू इच्छिते की आपण प्रयत्न करत राहावे, त्याचं फळ आपल्याला मिळतेच। ताई, आपण एक चांगल्या पोस्ट ग्रॅज्युएशन आहात आणि आपल्या पतींनी सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे आपल्या पतीचं सुद्धा योगदान आहे या ठिकाणी, पुरस्कारामध्ये त्यांचं पण योगदान आहे। कारण प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु या ठिकाणी मी आवर्जून असं सांगेल की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो आणि एक चांगल्या प्रकारे तुम्हाला आंतरिक कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे। त्यांनी तुम्हाला हिंमत दिलेली आहे, त्या माध्यमातून आपण इथपर्यंत मजल मारलेली आहे। ताई, या पुरस्काराचं एक हा जो भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, एक तालुकास्तरीय अंगणवाडी मदतनीस पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? याचं श्रेय मी माझे सासू सासरे, आई वडील, माझे मिस्टर या आणि माझ्या मैत्रिणी, आमच्या मार्गदर्शक हर्षदा चौधरी मॅडम या आणि माझा समाज, कारण समाजामुळे कोणतीही गोष्ट जी अशक्य असते ती शक्य होऊन जाते, म्हणून मी याचं श्रेय माझ्या मैत्रिणी यांना सर्वांना देत आहे। ताईंनी एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांचं विजन पण सांगितलेलं आहे। नंतर याचं श्रेय त्यांनी हा जो पुरस्कार आहे हा माझा नसून हा समाजाला समर्पित केलेला आहे आणि पतींच्या, नागरिकांच्या, त्याचप्रमाणे मार्गदर्शक जे आहेत त्यांच्या योगदानामुळे त्यांनी इथपर्यंत मजल मारली, सर्व श्रेय त्यांनी त्यांना दिलेलं आहे। याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आमच्या ताई केदारे ताईंनी मारलेली आहे, यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे। पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज।